स्पर्धेच्या माध्यमातून सावरोली आणि त्यांच्या विरोधात अंबिका किराणा स्टोर आई एकवेरा आत्नोली टॉस जिंकलाय। ते आत्नोली टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते सावरोली टीमला। सलामीची जोडी अंपायर ग्रीन सिग्नल द मॅच ऑन। डायनामाइट खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय। ऑन स्ट्राइक वरती गौरव घोसालकर आणि त्याच्या सोबतीला रोहित पाडगे। रन मशीन सावरोलीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। बॉलिंग ट्रॅक वरती रायगड एक्सप्रेस नरेश टोंबरेचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय। एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करत चाललाय 4 धाब्यांसाठी पहिला हा दणदण करत जाणारा चौकार। विठोबा दिवाणे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन। त्यांना देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं। बॉल तयार, पुन्हा एकदा लो फुल टॉस आक्रमण केलं। यश त्या ठिकाणी आहे डीप मध्ये वायडिश लॉंगॉन वरती चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं देखील राहिलंय। एकदा जरूर या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्ट्राइक रोटेट या ठिकाणी केली जाते। नॉन स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज रोहित पाडगे आता ऑन स्ट्राइक वरती असेल। हरीश दुर्गे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। सतीशजी माबदे यांच्या शुभासे हरीश दुर्गे यांचा सन्मान आपण करत आहोत। हा फटका चांगला रोहितच्या बॅट मधून अगदी ब्लॅक स्क्रीनला धडक देतोय हा फटका आणि बेधडक देतोय हा चौकार। पाहत होतो 3 कॉमेंटेटर या ठिकाणी होते, परंतु जसा जसा दिवस अगदी शेवटाकडे चाललाय ना तसं तसं आपण पाहतोय की कॉमेंटेटर इथून कमी झाले। स्वतःहून पाठवले की समजत नाहीयेत आम्हाला। 10 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय। नरेश टोंबरेची चांगली वेगवान गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय। अंबिका किराणा स्टोर आई एकवेरा आत्नोली टीमसाठी रणजित आजारे आमचे मित्र ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। या बिलेस फटका चांगला होता, डॉट बॉल या ठिकाणी येतोय। डायरेक्ट हिट झालं असं तर विकेट मिळाली असते, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं नाही। डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते 19-10 या धावसंख्येवरती। रोहित पाडगे आणि त्याच्या सोबतीला गौरव घोसालकर ही जोडी आपण पाहतोय। A1 जोडी आपण सातत्यपूर्वक कित्येक वेळा सावरोली टीमसाठी कित्येक मैदान या दोन्ही फलंदाजांना गाजवलेली आहेत। तालुका निय स्पर्धेमध्ये देखील आपण या दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहिलंय। कालापूर 11 कालापूर या संघातनं कित्येकदा सलामीला जात असताना बंटी बद्रिकेच्या सोबतीला आपण गौरव घोसालकर या फलंदाजाला पाहिलंय, परंतु जॉबच्या अभावी तदनंतर अलीकडच्या 1-2 वर्षांमध्ये गौरव फार कमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। तदनंतर रोहित पाडगे यांना देखील कित्येक मैदानावरती आपण चांगली कामगिरी करत असताना त्यांना पाहिलंय। सावरोली गावची रन मशीन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रोहित पाडगे। आता दोन्हीही चांगले खेळाडू व्यावसायिक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यांच्या विरोधात तितक्याच दर्जेची गोलंदाजी टाकली व्यावसायिक दर्जेचा खेळाडू नरेश टोंबरे, ज्यांनी कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक फलंदाजाला ते आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्यांनी नाचवलंय, धावसंख्येवरती रोख लावलं आणि त्याच नरेश टोंबरेने या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केला। विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल त्याची गोलंदाजी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहिलेली आहे। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं। 10 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय। दुसरं षटक त्यांचेच मोठे बंधू सुनील ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत।
स्टार टेनिस क्रिकेट .in ची ही वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं साऊंड क्लॅरिटी, त्यानंतर पिक्चर क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. निखिलजी बाबर या वाहिनीचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या सोबतीला विशाल बाबर यांची प्रचंड मेहनत या वाहिनीसाठी राहिलेली आहे. बराचसा दूरवरचा पल्ला ते सध्याच्या घडीला गाठतायत. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आणि रोहित या पटक्यासाठी स्पेशालिस्ट आहे. रोहित पॅडल शूटचे पटके कित्येक मैदानावरती चांगले खेळले आहेत, परंतु एक अनुभवी गोलंदाज आहे. कंबर कसलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. अनुभवाचं गाठोडं ज्याच्या पाठीशी आहे आणि तीच गुणवत्ता त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवली. सुनीलचा हा पहिला चेंडू थोडासा खालच्या बाजूवरती राहिला. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षका भेद चेंडूने घेतला आणि पहिला चेंडू या ठिकाणी सुनीलनं डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकला होता. बॅट आणि पायच्या मधोमध या चेंडूची पैकी केली. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्याच्या नंतर जसा सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आला, सुनील टोंबरेनं याच मैदानावरती आपण पाहतोय गतवर्षी 3 ते 4 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज त्यांनी जिंकल्या होत्या. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, आपल्या स्वतःच्या जोरावरती, आपल्यामध्ये असणाऱ्या गुणवत्तेनं आणि गुणवत्ता ठासून भरलेला हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे सुनील बॉलिंग ट्रॅकवरती. 40+ आहे. जिगरबाज युवा खेळाडूंना देखील लाजवेल अशी त्यांची कामगिरी कित्येक मैदानावरती राहिलेली आहे. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. गौरव घोसालकर एक चांगला फलंदाज, परंतु अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या करिअरकडे खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित केलं, लक्ष फोकस केलं आणि आपण पाहतो पुन्हा एकदा तोच गौरव घोसालकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 12 या धावसंख्येवरती. धावा झाल्या पाहिजे, धावा आल्या पाहिजेत असा आपण उल्लेख करतोय, परंतु मॅचमध्ये धावा ज्यावेळी होतात ना त्यावेळी आम्हाला देखील समालोचन करण्यासाठी मजा येत असते. आमचे MJ या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. यावेळेस फटका हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता अल्पेश त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला पकडलं. स्वतःचा बॅलन्स संतुलन चांगलं ठेवलं आणि पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना सावरोली टीमला. आणि षटक क्रमांक दुसरं देखील झालं कंप्लीट आणि 13 धावा आहेत धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. नो बॉलचा पंचांचा इशारा. गडगे हा गोलंदाज येतोय, त्याचा अभिषेक आता घालायला लागेल आत्मुले टीम कडून, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की पहिला चेंडू त्यानं भीमरचा नो टाकलाय. चौकार येईल. 1+4 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. फ्रीटचा बॉल आणि पुन्हा एकदा लो फुलटॉस वसूल केलं. फलंदाज आदित्यच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. ठोक दी
आनंदजी पैठणे, तदनंतर साहिल मापदे असतील, राज मापदे असतील, तेजस देवगरे असतील, कल्पेश मालुसरे असतील, माऊली पैठणे असतील, जयेश मालुसरे असतील, यांची प्रचंड मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चोवीस धाबा धाव फलकावरती. आघाडीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली, संभ्रमात पाडणारी गोलंदाजी आपण पाहिली आत्मोली टीमच्या गोलंदाज सुनील आणि नरेश टोंबरे या गोलंदाजाकडून. परंतु तदनंतर जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती तब्बल 11 धाबा खर्च केल्यात अभिषेकनं. फटका बसलाय, झेलला कॅरी आणि फलंदाज आदित्य या चेंडूवरती होईल बाद. आता कमबॅक केलाय अभि गडगेनं. देवगरे, पोलीस पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अनंतजी देवगरे, पोलीस पाटील इसंबे गावचे, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला दिशा दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनय, आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. हा चला, या ठिकाणी आपण पाहतोय की 10 फलकावरती धावा आहेत त्या 25. हा 25 धावा 10 फलकावरती 2 विकेट गमावल्या सावरली टीमनं. नाखुश असेल, स्वतःवरती नाखुश असेल फलंदाज गौरव, कारण की अशा चेंडूला त्यानं कधीच सोडलं नाहीये. आम्ही गौरवला फार जवळून बॅटिंग करत असताना पाहिलंय, नाखुशी त्याची व्यक्त करत असताना. त्यानंतर 25 धावा 10 फलकावरती अभिषेकचं चांगलं षटक. पहिले 2 चेंडू त्याने खराब टाकले होते, परंतु पुन्हा एकदा चांगलं कमबॅक त्याने केलंय. बॉल तयार, ऑफस्टिकच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर. आता समजवत आहेत नरेश टोंबरे, खऱ्या अर्थानं त्यांना प्रचंड अनुभव आहे. नरेश टोंबरे आणि त्यानंतर गौरव घोसालकर एकाच संघांमधून कित्येक वेळा ते खेळले आहेत. ज्यावेळी खालापूर 11 खालापूर संघ असतो त्यावेळी, आणि प्रत्येकाचं वीक झोन त्या ठिकाणी माहिती असतं. ज्यावेळी तुम्ही एकत्रित खेळता त्यावेळी लो फुल टॉस आणि पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलं. फलंदाज गौरव घोसालकरच्या बॅट मधून येतोय हा विलोभनीय षटकार. षटकार या ठिकाणी येईल आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 32 या धाबसंख्येवरती. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पटका पसलाय, महत्वाचा झेल आहे या मॅच मधल्या. धाबा मिळतील या चेंडूवरती एकूणच 2, आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 34 या धाबसंख्येवरती. इथून पुढे आता शेवटच्या डेट ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये 15 ते 18 या धाबसंख्येच्या शोधात असेल. खऱ्या अर्थानं गौरव घोसालकर आणि सावरोली
टीमचे हे दोन्ही फलंदाज विनय त्या मॅच मध्ये आता जर त्यांना चांगली बॅटिंग केली ना इथून पुढे या शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान 15 ते 16 धाबा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. एक चांगलं टोटल ते या ठिकाणी उभं करतील, एक रक्षात्मक टोटल ते या ठिकाणी उभं करतील. परंतु जर तेच टोटल रोखायचं असेल, कमीत कमी धावसंख्येवरती थांबवायचं असेल तर चांगली गोलंदाजी आता या षटकामध्ये शेवटच्या डेट ओव्हरमध्ये करावी लागेल. ती गोलंदाज अक्षय हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. छोटा कच्चा खेळाडू, छोटा पॅक, बडा धमाका त्याला करावा लागेल. तिकडे राजू देशमुख थोडेसे चिंताग्रस्त आहेत की या षटकामध्ये जर कमी धाबा आल्या तर ते खुश होतील, परंतु जर जास्त धाबा आल्या तर एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करेल सावरोली संघ. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती धाव मिळेल. रनआउट स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय की रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मॅच मध्ये आपण पाहतोय एक आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये सावरोली संघ 34 धाबा धावपलकावरती 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात आतापर्यंत सावरोली या टीमनं. आता उर्वरित येणाऱ्या या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 5 बॉलमध्ये कितपत धाबसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल सावरोली संघ या मॅच मध्ये. गौरव गोसालकर आता ऑन स्ट्राईक आहे. गौरव गोसालकर ऑन स्ट्राईक वरती. छोटा कच्चा गोलंदाज आपण पाहतोय अक्षय, चांगली गोलंदाजी त्याला करायची या मॅच मध्ये. आप ट्रॅकर त्याला केलंय पूल आणि पूल ठरतंय सक्सेसफुल असं वाटत असताना पटका फसला जास्त काल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक बालू त्या ठिकाणी होते. बालू चौतीस धाबा धावपलकावर त्यांनी 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात त्या सावरोली टीमनं. बॉल तयार. अक्षयची चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. पुन्हा एकदा फटका खेचायचा होता ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 36 या धाबसंख्येवरती. जय हनुमान क्रिकेट संघ हिसांबे आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. उमेश देवगरे स्मृती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन. गेले 3 दिवस या स्पर्धेचा गाजावाजा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये होत असताना आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेमधील चालू असणाऱ्या सुपर संडे मधील सुपर लढती. फटका फसलाय हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. स्वतः इष्टिरक्षक नरेश टोंबरे चेंडूपर्यंत पोहोचला आणि महत्वाची विकेट फलंदाज प्रज्वल देखील या चेंडूवरती होईल बाद. ठोक डीजे.
पाटील आणि प्रतीक मुरुटकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. दोन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. हा चांगला फटका वैभवच्या बॅट मधून येतोय, हा चौकार. वैभव मेहत्तरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. वैभव लेट का आला हे समजत नाही, कारण की चांगला फलंदाज आहे वैभव. सुरुवातीपासून आम्ही त्याला पाहत आलोय, चांगली बॅटिंग त्याची राहिलेली. एक ऑलराऊंडर खेळाडू सावरवली टीमचा. पुन्हा एकदा हा चांगला फटका स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धाब्यांसाठी षटकार. आई एकविरा आत्नोले टीमला 46 झाल्यात. 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल, परंतु लगेच या ठिकाणी सावरवली टीम आपलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी लावून घ्यायचंय. नामदेवजी देवघरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करतोय. आणि राम सालुंके यांचा देखील सन्मान आपण राज माबदे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सावरवली टीम.
या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे आता येणारे आता आपण पाहतोय 24 बॉल आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ते अंबिका किराणा स्टोअर आई एकविरा हातनुले टीमला. पहिल्याच बॉलवरती दमदार फटका फलंदाज बालू कोंडिलकरच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार. षटकार येतोय फलंदाज बालू कोंडिलकरच्या बॅट मधून. या सीझन मध्ये बराचसा फॉर्मात आहे हा फलंदाज. बॅट मधून धावा येत असताना आपण कित्येक मैदानावरती पाहिलेत बालू कोंडिलकरच्या. आणि हर्षदचं पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं ते फलंदाज बालूनं. पुन्हा एकदा दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु बॅकिंग नव्हतं. धाव झाली असती परंतु सुरुवातीलाच आपण पाहतोय की वेगवान धाव घेतली अभिषेकनं आणि तदनंतर आपण पाहतोय की केवळ एका धावेवरती शांत राहावं लागतंय. 47 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी होतं. शेवटच्या आता 22 बॉल आणि आता 40 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. धावसंख्येचा पाठलाग जर आत्मोली टीमला या मॅच मध्ये करायचा असेल तर शांत दिमागानं बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आघाडीचे 2 सामने जिंकलेत. जय हनुमान वानुली ब या टीमनं समोरच्या दिशेमध्ये लॉफ केलं. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे. अरुण पारंगे सरांचा इशारा येतोय. 4 धावेचा चौकार. आघाडीचे 3 चेंडू थोडेसे माकडे असतील सावरोले टीमसाठी. ज्या धावा वाचवायचा प्रयत्न करत होता सुरुवातीपासून परंतु त्या प्रयत्नात त्याला अपयश. आप ट्रॅकर त्याला केलंय पूल आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फटका फसला. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि तदनंतर झडप घातली चेंडूवरती क्षेत्ररक्षकांना आणि महत्वाची विकेट. पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना अंबिका किराणा स्टोअर आई एकविरा आत्नुले टीमला. अकरा धावा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 1 विकेट गमावली. महत्वाची पहिली विकेट. शेवटच्या आता 20 चेंडू आणि आता 36 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. सुनील ठोंबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप सारा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. सातत्यपूर्वक आपण पाहतो चांगला खेळ करत असताना. आणि हे मैदान या खेळाडूसाठी लकी आहे. ज्या ज्या वेळी खेळतो त्या वेळी त्याची आक्रमकता आपण पाहिलेली आहे. आत्मोले टीमसाठी तारणहारता बनण्याचं काम त्यानं या मैदानावरती कित्येक वेळा केलंय. सिंगलला प्राधान्य.
12 धाबा या ठिकाणी धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 35 धाबा संख्येची विजयासाठी गरज आहे. 46 धाबा या ठिकाणी धावफलकावरती पहिल्या 17 मध्ये जमवले होते आणि 47 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 35 धाबा संख्येची विजयासाठी गरज आहे. प्रेम आलाय वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाचं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक फेकतोय. उर्वरित अजूनही 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अजिंक्य भोड आमचे सहकारी समालोचक, ज्यांचा सुमधुर आवाज, खरं तर या कांडोली गावचे जावई आहेत ते, ही त्यांची वेगळी, इसांबे गावचे जावई आहेत ते, ही त्यांची वेगळी ओळख आहे. परंतु इथे मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. जावयावर विशेष प्रेम आहे. 2-2 लंच बॉक्स आहेत त्याच्याकडे आणि स्टार टेनिस क्रिकेटच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात ही क्षणचित्र आपण बघतोय. उर्वरित 17 चेंडू 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम. स्ट्राईक एंडला बाळू आहे. जोपर्यंत बाळू आहे तोपर्यंत संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. मोठमोठे फटके येतील परंतु अगदी स्टंप्सच्या समोर थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये पाहिलं आपण बाळूला. ऑनसाइडमध्ये ताकदीचा वापर करायचा होता. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला भिरकवायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला येतोय एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं धावफलक स्थिरावलंय ते 13 या धावसंख्येवरती. डॉट बॉल आलाय. 16 चेंडू 34 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. प्रेमचा हा चेंडू प्रहार केलाय. अगदी खोलवर टप्प्याचा होता. लेग स्टिक वरती येणारा चेंडू, चेंडूला ओळखलं आणि फेकून दिलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषे पलीकडे येतोय. चौकार आला आणि चौकाराच्या बरोबरीने 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय नरेशजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अरुणजी पारंगे हे 2 मान्यवर पंच. खरं तर व्यावसायिक पंच म्हणून फार मोठा नावलौकिक या दोन्ही पंचांचा आणि अचूक निर्णय क्षमता असणारी ही त्यांची ओळख आपण या मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. प्रेम पुन्हा एकदा बाळूसाठी. उजव्या यष्टीवर शपल झाला परंतु जसा फलंदाज शपल झाला त्याच वेळेला गोलंदाजानं हेरलं की या फलंदाजाच्या पायामध्ये चेंडूला फेकायचं. उजव्या यष्टीला धरून चेंडूला फेकलं. खोलवर टप्प्याचा हा थोडासा यॉर्कर पाहायला मिळाला आणि बरोबरीने आपण पाहतोय निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धावच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय ते 17 या धावसंख्येवरती. उर्वरित 14 चेंडू 30 धावांची गरज आहे. एकाच दुसरा मोठा फटका हातनोली संघाच्या बाजूला घेऊन जाईल असं मॅचला परंतु एकाच दुसरा निर्धाव चेंडू त्याचबरोबरीने विकेट सामना झुकवेल सावरोली टीमच्या बाजूनं. परंतु इथं बॅक टू बॅक दुसरा चेंडू फेकला निर्धाव तो गोलंदाज प्रेमनं. उर्वरित 13 चेंडू गरज आहे ती 30 धावांची. चेंडू येत आहेत. चेंडू वेगवान आहेत. ते सर्रार आहेत. यष्ट्यांच्या अगदी समोर चेंडू टाकतोय गोलंदाज. ते ऑनसाइड मध्ये भिरकवण्याच्या नादात बाळू वारंवार बीट होतोय आणि ते आपण बघतोय हळूहळू बॅकफूट वरती चाललाय तो हातनोली संघ. बाळू खरं तर चेंडूच्या मिरिटच्या हिशोबाने खेळवायला हवा. थोडंसं स्टेप आउट करून त्याने खेळायला हवं. अशा वेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रेम
उजव्या एसटीच्या बाहेर शपल झाला, अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर जाऊन चेंडू खेळतोय. अशा वेळेला आपण बघतोय थोडीशी उसळी घेणारा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांना नियम माहिती आहेत. नॉन स्ट्रायकेटमध्ये असलेले सुनील ठोंबरेच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मिताचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आला डॉट बॉल. या डॉट बॉलच्या बरोबरीने 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या अंतिम धावफलकावरती धावा आहेत त्या 17. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि गरज 30 धावांची. राज मापदी, साहिल मापदी फार मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. शृंखला खरं तर 4 दिवस त्यांनी प्रयत्न केले. 4 दिवसामध्ये एकूण 32 संघांना इथे प्राधान्य दिलं गेलं. त्यापैकी काही संघ आपण पाहतोय. उर्वरित मला वाटतं शेवटचे 2 संघ असावे शेवटच्या लॉट मधले ज्यांच्या दरम्यान हा पहिल्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव येतोय. पहिल्या फेरीचा 4था सामना. या 2 संघांदरम्यान पहिल्या फेरीचा हा सामना सुरू आहे आणि तदनंतर आपण पाहतोय या अगोदर विजयी झालेला संघ भोकरपाडा रस्त्याच्या कडेला झाडाखाली अगदी शांत बसलेत आणि वाट बघतायत कोणत्या संघासोबत आपली मॅच लागणार आहे. खरं तर आव्हान मोठं असणार आहे. दोन्ही संघांपैकी कोणताही संघ येऊ दे. एका बाजूला नरेश ठोंबरेचा बोलबाला, एका बाजूला आपण बघतोय गौरवची फलंदाजी आक्रमक आहे. अशा वेळेला भोकरपाडा संघ अभ्यास करतोय या मॅचचा. हा चेंडू ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. सुनील ठोंबरे बॅटची हलकीशी किनार घेतली. मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय कार्पेटच्या सहाय्याने. तत्पूर्वी मात्र एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 18 धावा धावफलकावरती लागतायत. उर्वरित 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. शांत खेळ सुरू आहे. शांत क्रिकेट यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळते. कोण जिंकेल कोण हारेल हे अजूनही प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅच दरम्यान. गौरव क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखतोय. बाळूला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय गौरवला. हा चेंडू ताकदीचा वापर केला. अगदी बॅटच्या समोर आला आणि टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. ज्या चेंडूवरती मिळतात त्या 6 धावा. आणि या 6 धावांच्या बरोबरीने आपण बघतोय धावफलक पुढे सरसावलं. 24 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला ना अगदी फलंदाजाच्या समोर गेला. बॅटच्या एकदम समोर वेगवान चेंडू होता. त्याला तितकं चांगलं प्रत्युत्तर बघायला मिळालं. मिडविकेट च्या वरून चेंडू गेलाय. सीमारेषे पलीकडे 6 धावा आल्यात. उर्वरित आता 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. MJ आज इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जास्त मागणी असणारा हा कॅमेरामॅन आहे. त्याने बरेचशा टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपण देऊ शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. गोलंदाज तयार. वैभवचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. बॅट टू द बॉलर. खोलवर टप्प्याचा होता. उजवी एसटी आणि वाईड लाईन आपण जी बघतोय उजव्या बाजूची याच्या अगदी मनोमत टाकण्याचा प्रयत्न केला. फलंदाज थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु सफल नाही झालं. अशा वेळेला एक डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडू 23 धावा. हा चेंडू अगदी समोर आलाय. त्याला प्रत्युत्तर दाखल आपण बघतोय. सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे येतोय. उत्तुंग असा षटकार. हातनोली संघाचे पुरस्कर्ते गौतमजी ओसवाल यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल जर का हातनोली संघाने हा सामना जिंकला तर. सामना जिंकण्याच्या साठी प्रयत्न सुरू आहेत. बाळू वारंवार प्रयत्न करतो. अद्यापपर्यंत 10 चेंडू फेस केलेत. 10 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. षटकार त्यानं अद्यापपर्यंत मारले 3. चौकार 1 आलाय. वैयक्तिक धावसंख्या 23. त्याला तितकीच चांगली 7 नॉन सेकंडला आपण पाहतोय. सुनील ठोंबरे एक मोठं नाव. 4 चेंडूंमध्ये 3 धावा त्यांनी आतापर्यंत जमवल्यात. उर्वरित 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा. वैभव थोडासा अंडर प्रेशर बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. समोर बाळू तयार आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सरळ खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल पेक्षा फार काही नाही आणि सिंगलच्या बरोबरीनं 31वी धाव धावफलकावरती लागते. राज महाबदी थोडासा सुटकेचा निश्वास घेत आहेत. 4 दिवस आपण बघतो थकान
त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतीये. दिवसभर आयोजन, तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये या संपूर्ण समालोचन कक्षाचं राखण असेल ती त्यांच्याकडे जबाबदारी होती. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, काही पे निघाय काही पे निशाणा, लगी तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू काही बॅटला लागत नाही, अशा वेळेला ते डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या बरोबरीनं धावफलक स्थिरावलंय ते 31 या धावसंख्येवरती. उर्वरित शेवटचे 6 चेंडू, गरज आहे 16 धावांची. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 47 धावांचं आव्हान पार पाडायचं ते हातनोली संघाला. गौतमजी ओसवाल यांनी 1000 रुपयांचं बक्षीस डिक्लेअर केलंय जर काही मॅच जिंकली हातनोली टीमनं. खरं तर हातनोली टीमचे पाठीराखे आहेत, पाठीराखे म्हणण्यापेक्षा सर्व पुरस्कर्ते आहेत ते, ज्यांचा एकच अट्टाहास आहे की हातनोली टीमने या मॅचमध्ये जिंकावं, ह्या मॅचमध्ये जिंकत असताना या टुर्नामेंटमध्ये जिंकावं, या ट्रॉफीवरती आपलं नाव करावं, हा त्यांचा अट्टाहास आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, त्यांच्या संघाला शुभेच्छा. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 16 धावांची. राज मापदी थोडेसे खुश आहेत कारण जो अट्टाहास केला होता, साहिल मापदी सुद्धा असतील, कारण ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडणं हे त्यांचं मोठं स्वप्न, आणि ते स्वप्न सत्यात उतरताना आपण पाहतोय. शेवटच्या दिवसातल्या शेवटाकडे आपण आता वाटचाल करतोय. शेवटचे 6 चेंडू या मॅचमध्ये, गरज आहे निर्णायक विजयासाठी 16 धावांची. टीम मिटिंग झाली. या 16 धावा रोखण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जाणार. गौरव आपलं दिमाग लढवणार, शक्कल लढवणार. हातनोली संघाला 16 धावांपासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न होणार, परंतु हे प्रयत्न होत असताना बाळू त्या प्रयत्नानं मी म्हणेन कशा प्रकारे हाणून पाडतोय याकडे हातनोली संघाच्या पाठराख्यांचं लक्ष लागलंय. भोकरपाडा टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया, आपण टॉससाठी तयार राहायचंय, प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचंय. साहिल मापदी यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित हास्य पाहायला मिळतं. याचसाठी केला होता अट्टास, जे स्वप्न पाहिलं होतं इसांबे गावानं, ते स्वप्न सत्यात उतरलंय. शेवटचे 6 चेंडू, गरज आहे निर्णायक विजयासाठी 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय पहिला चेंडू टाकणार. समोर बाळू तयार आहे. बाळू कशा प्रकारे फेस करतोय विनयचा चेंडू, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 6 चेंडू 16 धावा. स्विचिटचा फटका, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी उसळी घेतली, वेग मध्यम होता, गौरवला सहजपणे पकडता आलं. चेंडूला थोडासा वळण घेणारा चेंडू आपण पाहिला, हवेमध्ये हेलकावे घेणारा. पंच कोणताही इशारा देत नाही, म्हणजेच हा चेंडू डॉट येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय ते 31 या धावसंख्येवरती. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. विनय पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट होते स्विचिटचे फलंदाज बाळूचे, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अशा वेळेला डॉट बॉल आलाय. गौरवनं ओळखलंय की स्विचिटचे फटके सुद्धा मारण्याच्या तयारीत आहे बाळू. अशा वेळेला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आणलाय. एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक वायडी डीप लॉंग ऑन मध्ये, तर एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये. म्हणजे चेंडू आता अंगावरती टाकले जाणार फलंदाजाच्या. लेग स्टिकच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होत असताना आपण बघितलं फलंदाज उजव्या एसटीच्या बाहेर शफल झाला, त्याच्या पायावर चेंडूला टाकलं, चेंडूला खेळलाय. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. थोडासा मी म्हणेन मिस टाइम होता, परंतु चौकार येतोय 4 धावा. चौकार आलाय. खरं तर फलंदाजानं फटका खेळताना आपण पाहिलं बॅटच्या स्टिकरला अगदी वरची टॉपेज घेतली. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. गौरवनं क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये ठेवलाय, परंतु अजून जर का फाईन असता ते कदाचित झेल येऊ शकला असता. 4 चेंडू 12 धावांची गरज. पुनश्च एकदा उजव्या एसटीवर शफल झाला, परंतु विकेटच्या अगदीच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 36वी धावफलकावरती लागली आहे 47चा पाठलाग करत असताना. उर्वरित 4 चेंडू, गरज आहे ती 11 धावांची. एक चांगली टक्कर पाहायला मिळते सावरोली विरुद्ध हातनोली. कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोण जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे, कारण या मॅच मध्ये दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला आहे. गौरव एक चांगली कॅप्टनशिप करतोय. गौरव प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण बदलतोय, परंतु बाळूचेही प्रयत्न कमी पडत नाहीत. बाळू इकडून तिकडून धावा जमण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला यश मिळतंय. कधी चांगले चांगले स्ट्रोक्स येत आहेत, कधी मिस टायमिंग स्ट्रोकवर सुद्धा 4 धावा मिळत आहेत. अशा वेळेला आपण बघतोय शेवटचे 4 चेंडू, गरज आहे ती 11 धावांची. विनय तयार. विनयचा चेंडू
चांगला फटका आहे पॉइंट आणि गलीच्या मधनं खेळलाय डीप सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडू सीमा पार चौकार. हॅलो डीजे मास्टर सुद्धा रंगात आलेत. जशी मॅच रंगते तसे डीजे वाले सुद्धा रंगतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शेवटचे 3 चेंडू, गरज आहे 7 धावांची. 47चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा आल्या. गौरव विचार करतोय बाळूला थांबवायचं कसं, कारण बाळू आपण बघतोय कधी फाईन लेग मध्ये खेळतोय, कधी स्विच हिटचा पटके घालण्याचा प्रयत्न करतोय, कधी स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला चेंडू टाकायचा तरी कसा, गोलंदाजा पुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हाला उत्तर मिळणार का सावरली संघाला, हे बघणं देखील फार महत्वाचं आहे. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते. कधी सीमारेषेलगत पाठवलं जाते, कधी सर्कलमध्ये घेतलं जात आहे. बाळूला अडचणीत आणण्यासाठी, बाळूला सापळ्यात पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. शेवटचे 3 चेंडू, निर्णायक विजयासाठी 7 धावा. हा चेंडू गौरव डीप मध्ये होता, तो सर्कलमध्ये गेला. त्यानंतर आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडूने ट्रॅव्हल केलं. तत्पूर्वी सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज सुनील ठोंबरे धावचीत बाद. आना जाना सुनील ठोंबरे अब पॅव्हिलियन में आना. नरेश ठोंबरे आपण बघतोय विकेट कीवर जाना. नरेश ठोंबरे बाळूच्या कानात सांगतोय. हा विजय फार महत्वाचा आहे. गौतमजी ओसवाल यांनी जो हातनोली टीमवरती विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला आता खरं उतरावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. राज, जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 धावांची. बाळू स्ट्राईक एंडमध्ये आहे. बाळूचे प्रयत्न शर्तीचे आहेत. बाळू कधी ऑनसाईड मध्ये प्रयत्न करतोय, कधी ऑफसाईडला प्रयत्न करतोय, कधी स्ट्रेटला, कधी बॅकवर्ड रिजन मध्ये. यश त्याला मिळतंय अद्यापपर्यंत. 33 धावसंख्या वैयक्तिक आहे बाळूची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 12वा खेळाडू सांगतोय बॉल काढ, परंतु विनयचा हा चेंडू अगदी पुढ्यात आला. त्याला खरपूस समाचार देत असताना आपण पाहिलं. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेमध्ये हेलकावे घेत राहिला. क्षेत्ररक्षकाने चेंडूला जज केलं परंतु कॅरी करता आलं नाही. अशा वेळेला आपण बघतोय झेल सुटला. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 47 धावांचा पाठलाग करत असताना अजिंक्य भौड धावफलकावरती धावा लागल्या 43. उर्वरित शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे निर्णायक विजयासाठी 4 धावांची. 1 चेंडू 4 धावा. गौरवला माहिती आहे कॅचची अहमियत काय, कॅचचं महत्व काय. आपण नेहमी म्हणतो ना, अजिंक्य बरेचसे समालोचक सांगतात जिंका पकडा कॅचेस आणि जिंका क्रिकेटच्या मॅचेस. कॅच पकडायला हवी होती. जर का कॅच पकडली असती तर हा सामना जवळपास शिक्कामोर्तब होण्याच्या दिशेने गेला असता, तो हातनोली संघाच्या विरोधात सावरली टीमच्या बाजूने. परंतु ते कॅच सोडली आणि आता शेवटचा 1 चेंडू गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 4 धावांची. प्रेशर दोन्ही टीमवर पाहायला मिळत आहे. बाळू आपण पाहतोय त्यानं 35 धावा जमवल्यात, परंतु सगळ्यात मोठं दडपण बाळूवरती असणार, कारण इतकी मोठी चांगली इनिंग त्यानं साकारली आहे. जर का विजय त्याला साकारता आला नाही तर पाठीराखे थोडेसे निराश होणार. राजू देशमुख आपण पाहतोय टेन्शन मध्ये. बरेचसे त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह पाहायला मिळतात, कोण जिंकणार कोण हारणार. परंतु शेवटचा 1 चेंडू निर्णायक आहे या स्पर्धेतला. सावरली टीमला या स्पर्धेमध्ये ठेवणार का हातनोली टीमला या स्पर्धेमध्ये ठेवणार. राज मापदी सांगतात कोणी जिंको कोणी हारो, आमचे प्रयत्न सफल झाले, आम्ही जिंकलो, आमचे आयोजक जिंकले. गोलंदाज तयार. 1 चेंडू निर्णायक विजयासाठी 4 धावा. विनयचा फुलटॉस आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसला दुसरं उत्तर नाही. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पलीकडे. हा विजयी षटकार. हॅलो, गौरव घोसाळकर थोडासा नाराज आहे. गौरवला माहिती आहे विकेटची अहमियत काय.
जर का या अगोदरच्या चेंडूवर अजिंक्य झेल झाला असताना तर या मॅचमध्ये चित्र काही वेगळं बघायला मिळालं असतं, परंतु तो झेल सुटला आणि शेवटचा चेंडू फुलटॉस आलाय, ज्या कारणामुळे हा सामना एक हाती जिंकला तो बाळू या फलंदाजानं, ज्याला फलंदाजी करत असताना 17 चेंडूंमध्ये 41 धावांची भारदार खेळी केली. या 41 धावांची खेळी करत असताना आपण पाहिलं त्याच्या बॅटमधनं 4 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. 241.18च्या सरासरीने त्याने धावा जमवल्या. या मॅचचा खरा हिरो बाळू, ज्याने एक हाती हा किल्ला लढवायला जिंकला. आपण बाळूला विनंती करूया, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आमचे मान्यवर